नमस्कार गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 9वीतील द्वितीय सत्रातील विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम कोणता कमी झालेला आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 यामध्ये कोणत्या प्रकरणाचा समावेश आहे हे सुरुवातीला माहीत करून घेऊया। विज्ञान भाग 1 मध्ये द्वितीय सत्रासाठी एकूण 4 प्रकरणांचा समावेश आहे। यामधील प्रकरण नंबर 11 प्रकाशाचे परावर्तन, प्रकरण 12 ध्वनीचा अभ्यास, प्रकरण नंबर 13 कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य आणि प्रकरण नंबर 14 पदार्थ आपल्या वापरातील या 4 प्रकरणाचा समावेश हा भाग 1 मध्ये असेल। आणि भाग 2 मधील प्रकरण नंबर 15 ते प्रकरण नंबर 18 यामध्ये 15वे प्रकरण आहे सजीवातील जीवन प्रक्रिया, 16वे आहे अनुवंशिकता व परिवर्तन, 17वे प्रकरण आहे जैवतंत्रज्ञानाची ओळख आणि 18वे जे प्रकरण आहे ते अवकाश निरीक्षण आणि दुर्बिणी। तर द्वितीय सत्रातील विज्ञान भाग 1 मधील 11वे प्रकरण प्रकाशाचे परावर्तन यामध्ये जो भाग कमी करण्यात आलेला आहे ते थोडं आठवा याच्या खालचा जो भाग आहे तो 2 पॅरेग्राफ अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर परिचय शास्त्रज्ञाचा आणि थोडे आठवा हे पान नंबर 115 वरील घटक वगळण्यात आलेले आहेत। यानंतर पान नंबर 116 वरील सांगा पाहू हा भाग कमी करण्यात आलेला आहे। पान नंबर 117 वरील जरा डोके चालवा आणि करून पहा हे 2 घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत। यानंतर पान नंबर 123 वरील जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। तो कोणता भाग आहे हे करून पहा हा जो घटक आहे तो वगळण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं पान नंबर 125 वरील अंतर्गोल आरशाचे गुणधर्म आणि उपयोग हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। पान नंबर 127 वरील हे नेहमी लक्षात ठेवा हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। प्रकरण 11 प्रकाशाचे परावर्तन यामधील जो भाग आहे तो आपण पाहिला। यानंतर प्रकरण नंबर 12 ध्वनीचा अभ्यास यामध्ये कोणता घटक वगळलेला आहे ते पाहूया। पान नंबर 128 वरील शोध घ्या हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। यानंतर हे करून पहा यामध्ये असलेले 4 मुद्दे आहेत ते 4 मुद्दे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत। आणि 129 मधील इटालियन भौतिकशास्त्रज्ञ याच्याविषयीची जी माहिती सांगितलेली आहे तो घटक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे। पान नंबर 129 वरील पान नंबर 130 वरील इतिहासात डोकावताना हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। पान नंबर 131 वरील श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग आणि हे करून पहा हे 2 घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत। त्यानंतर पान नंबर 132 वरील जरा डोके चालवा आणि परिसरातील विज्ञान हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने तुलना करा हा जो भाग आहे तो ह्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। पान नंबर 133 वरील जरा डोके चालवा हा घटक कमी करण्यात आलेला आहे। यानंतर पान नंबर 134 वरील शोध घ्या आणि हे नेहमी लक्षात ठेवा हे 2 चौकटी जे आहेत त्यातील अभ्यासक्रम पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। यानंतर पान नंबर 135 वरील हे नेहमी लक्षात ठेवा हा जो घटक आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। पान नंबर 136 वरील जे उदाहरण क्रमांक 3 आहे आणि सोनारची तंत्रज्ञान जी चौकट आहे शेवटची तो घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। प्रकरण नंबर 12 ध्वनीचा अभ्यास यातील वगळण्यात आलेल्या घटकांची माहिती आपण पाहिली। प्रकरण नंबर 13 कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य यामध्ये थोडे आठवा हा घटक, नंतर हे करून पहा
यामध्ये असणारे जे 2 घटक आहेत ते वगळण्यात आले आणि त्यानंतर सांगा पाहू हा पान नंबर 138 वरील जो अभ्यासक्रम आहे तो वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 139 वरील परिचय शास्त्रज्ञांचा आणि विज्ञान कुपी हे 2 घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. पान नंबर 140 वरील इतिहासात डोकावताना हा जो घटक आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 141 वरील करून पहा जी कृती आहे त्या कृतीपर्यंतचा जो घटक आहे तो वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 142 वरील कोणताही घटक कमी करण्यात आलेला नाही. पान नंबर 144 वरील जरा डोके चालवा आणि हे करून पहा चा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 145 वरील जी कृती दिलेली आहे तो घटक आणि जरा डोके चालवा हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 146 वरील कोणताही घटक कमी करण्यात आलेला नाही. पान नंबर 148 वरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने माहिती मिळवा हा घटक कमी करण्यात आलेला आहे. हे प्रकरण नंबर 13 कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य या प्रकरणातील जो घटक कमी करण्यात आलेला आहे त्याची माहिती आता आपण पाहिली. यानंतर प्रकरण नंबर 14 पदार्थ आपल्या वापरातील यामध्ये थोडे आठवा आणि वर्गीकरण करा त्याच पद्धतीनं माहीत आहे का तुम्हाला आणि हे करून पहा हे 150 पानावरील जे 4 भाग आहेत ते वगळण्यात आलेले आहेत. यानंतर पान नंबर 151 वरील माहीत आहे का तुम्हाला हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 152 वरील शोध घ्या आणि माहिती मिळवा हे 2 घटक कमी करण्यात आलेले आहेत. यानंतर पान नंबर 153 वरील कोणताही भाग कमी करण्यात आलेला नाही. पान नंबर 154 वरील ही भाग अभ्यासासाठी पूर्ण आहे. पान नंबर 155 वरील विज्ञानाच्या गवाक्षातून हा घटक कमी करण्यात आलेला आहे आणि परिचय शास्त्रज्ञांचा हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 156 वरील नैसर्गिक किरणोत्सार हा घटक पान नंबर 157 वरील जो पॅराग्राफ आहे यामधील विविध क्षेत्रात किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग जो आहेत तो भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 158 वरील इतिहासात डोकावताना हा घटक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 159 वरील माहिती मिळवा आणि करून पहा हे 2 घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. पान नंबर 160 वरील सांगा पाहू हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. अशी तयार होते मृत्तिका 161 पानावरील हा घटक जो आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने प्रकरण नंबर 14 मधील पदार्थ आपल्या वापरातील यावरती जे घटक आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत. यानंतर विज्ञान भाग 2 मधील प्रकरण नंबर 15 सजीवामधील जीवन प्रक्रिया याविषयीची माहिती आपण आता पाहणार आहोत. यामध्ये पान नंबर 163 वरील कोणताही घटक कमी करण्यात आलेला नाही. 164 वरील ही त्यानंतर पान नंबर 165 वरील विज्ञानाच्या गवाक्षातून हा भाग कमी करण्यात आलेला आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा हे 2 घटक कमी करण्यात आलेले आहेत. यानंतर पान नंबर 166 वरील कोणताही घटक कमी करण्यात आलेला नाही. पान नंबर 167 यानंतर पान नंबर 168 वरील जरा डोके चालवा हा भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. पान नंबर 169 वरील विज्ञानाच्या गवाक्षातून हा घटक कमी करण्यात आलेला आहे. पान नंबर
170 वरील माहीत आहे का तुम्हाला हा भाग, पान नंबर 172 वरील सांगा पाहू यामध्ये सजीवाची ज्ञानेंद्रिये कोणती, ह्यामध्ये जे ते 3 घटक आहेत ते 3 घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. पान नंबर 173 वरील सर्व भाग अभ्यासासाठी आहे. पान नंबर 174 वरील माहिती मिळवा हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 175, पान नंबर 176, पान नंबर 177 हे सर्व घटक अभ्यासासाठी आहेत. यानंतर प्रकरण नंबर 16 अनुवंशिकता आणि परिवर्तन यामधील कोणता घटक कमी करण्यात आलेला आहे हे आपण पाहणार आहोत. पान नंबर 180 वरील माहिती मिळवा हा भाग कमी करण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 181, 182 वरील सर्व भाग अभ्यासासाठी आहे. पान नंबर 183 वरील तंत्रज्ञानाची बीजे हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 184 वरील ग्रेगर जोहान्स मेंडेल यांची जी माहिती आहे तो घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 185 वरील सर्व भाग अभ्यासासाठी आहे. यानंतर पान नंबर 187 वरील जरा डोके चालवा हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 188, 189 सर्व घटक अभ्यासासाठी आहेत. पान नंबर 190 वरील माहीत आहे का तुम्हाला हा भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 194 जैवतंत्रज्ञानाची ओळख प्रकरण 17 यातील कोणता घटक कमी करण्यात आलेला आहे ते आपण पाहणार आहोत. पान नंबर 195 वरील माहीत आहे का तुम्हाला हा भाग. यानंतर पान नंबर 196, 197, 198 वरील भाग अभ्यासासाठी आहे. तर पान नंबर 199 वरील हे करून पहा हा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 200, 201, 202 हे अभ्यासासाठी आहेत. 203 वरील परिचय शास्त्रज्ञाचा हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 204 वरील माहिती मिळवा हा घटक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. पान नंबर 205 वरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 206 वरील माहिती मिळवा यामध्ये असणारे जे 3 घटक आहेत ते अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. प्रकरण नंबर 18 अवकाश निरीक्षण आणि दुर्बिणी हे शेवटचं प्रकरण विज्ञान भाग 2 मधील यामधील कोणता भाग कमी करण्यात आलेला आहे ते आपण पाहणार आहोत. पान नंबर 211 वरील भारतात असणाऱ्या ज्या दुर्बिणी आहेत त्याविषयीची माहिती हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 212 वरील कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही. पान नंबर 213 वरील 1990 साली अमेरिकेच्या नासा ते आणि क्ष-किरण या ज्या 2 चौकट्या आहेत हा घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं या वर्षीच्या अभ्यासक्रमातून जो 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. धन्यवाद.